रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज मी जरा लांब आलोय, लांब इन द सेन्स ठाणा स्टेशनपासून साधारणतः 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती गोदरेज एमराल्ड नावाचं कॉम्प्लेक्स आहे। गोदरेज बिल्डरचं नाव बघितलं तर जरा नाव चांगलं आहे, कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगला आहे, कॉम्प्लेक्सही चांगलं आहे, घरही चांगलं आहे। आणि हे जे घर आहे हे साधारणतः 727 स्क्वेअर फीट असणारं घर असणार आहे। आणि ह्या घराला प्रॉपर बाल्कनी आहे। आणि बाल्कनीतनं जर आपण बघितलं तर पूर्ण असा ओपन व्ह्यू आणि हा आयुष्यभर म्हणजे कधीही न जाणारा हा तुमचा व्ह्यू असेल। समोर बघू शकता गार्डन ग्राउंड आहे किती मोठं क्रिकेटचं, आणि पाठीमागं जर गेलं तर हा कम्प्लिटली तुमचा येऊरचा डोंगर आहे। हा सदैव तुमच्या डोळ्यासमोर राहणारा असणार आहे, डोळ्याला सुखावणारा असणार आहे। अधिक जर आपण आपल्या घरातनं खाली जरी बघितलं तर ह्या हाफमध्ये तुम्ही ॲम्युनिटीज बघताय, पण आता ह्या ॲम्युनिटीज पूर्णमध्ये असतील। पलीकडे ही एक अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये बिल्डिंग आहे आणि ही आता ही रेडीमध्ये आपण बघतोय। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या ॲम्युनिटीज पण चालू आहे। भविष्यात येणारं गायमुख कासरवलीचं मेट्रो स्टेशन आहे, त्या मेट्रो स्टेशनला लागून असणारं हे प्रोजेक्ट आहे। आजची परिस्थिती जर बघितली तर आज घोडबंदर रोड हा तुम्हाला लांब नक्की वाटतोय, त्याच्यात मी बिलकुल मान्य न करण्यासारखी गोष्ट नाहीच आहे। पण 2.5 ते 3 वर्षानंतर ज्यावेळेला मेट्रो इकडे चालू होईल त्यावेळेला मेट्रो स्टेशनला लागून असणारं घर हे असणार आहे। पण त्यावेळेला भगवंत माहीत नाही रेट पण कसे वाढतील, काय होईल 2-3 वर्षानंतर इकडे काय परिस्थिती असेल। तर हा आपल्याकडे सध्या अनयूज असणारा कधीही न वापरलेलं हे घर आहे। जर तुम्ही बघितलं तर घराच्या बाहेर जर आलं तर ह्या साईडला 4 फ्लॅट आहे, अधिक त्या साईडला 4 फ्लॅट आहे, आणि मधला तुम्हाला एवढा मोठा पॅसेज मिळतो। लिफ्ट वगैरे बी 2-4 लिफ्ट आहेत। मग ज्यावेळेला आपण ह्या घरामध्ये आतमध्ये जाणार आहोत तर त्यावेळेला हे घर जे आहे आतमध्ये साऊथ आहे आणि बाहेर येताना मात्र कम्प्लिटली नॉर्थ आहे। बाहेर येताना नॉर्थ, आतमध्ये असताना साऊथ। आणि ग्राउंड प्लस म्हणलं तरी नाही म्हणणार, पण ग्राउंडला 4 माळ्यापर्यंत 3 माळ्यापर्यंत पार्किंग आहे, आणि त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअर म्हणजे ग्राउंड होतो, आणि ग्राउंडनंतर 27 म्हणजे 27 माळ्याची बिल्डिंग आहे। आपण मिडल फ्लोअरला हा फ्लॅट बघतोय। घरात ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला असा एवढा मोठा पॅसेज, आणि त्याच्यानंतर तुमचा हा हॉल, एवढा मोठा हॉल तुमच्या ह्या घरामध्ये असेल। आणि हॉलच्या जस्ट आपण जर बाहेर आलो ते स्लायडिंग विंडो क्रॉस केल्यानंतर तुम्हाला ही अशी एवढी मोठी तुमच्या घरामध्ये असणारी बाल्कनी असेल, ती प्रॉपर वापरता येईल अशी बाल्कनी असणार आहे। आणि आता संध्याकाळची वेळ आहे, आपण सध्या वाजल्यात 2:30, दुपारची वेळ आहे। दुपारी बघा तुमच्या बाल्कनीमध्ये एवढं इथपर्यंत आलेलं ऊन आहे, अजून थोडंसं ऊन इथपर्यंत येऊ शकतं। आणि त्याच्यानंतर मग आपण जर इकडे आलो तर इथं तुम्हाला इमिडिएटली ह्या साईडला जर राईटला गेलं तर हे किचन आहे, जे किचन तुम्ही बघू शकता 2 साईडला कडाप्पा लागलेलं किचन आहे। आणि जर आपण खिडकी ओपन केली तर परत तुमचं हा व्ह्यू तुमच्या किचनमधनं पण तुम्हाला असा मोठा मिळतो। गॅसची पाईपलाईन किंवा फायरचे जे इक्विपमेंट्स आहेत ते डायरेक्ट किचनपर्यंत आलेले आहेत। आणि किचनच्या जे अपोजिटला पण जर आपण आलो तर जॅग्वारचं प्लंबिंग फिटिंग असणारं सगळं प्लंबिंग आहे। आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही जर आलात तर इथे तुम्हाला परत हे तुमच्या ड्राय बाल्कनीचा स्पेस मिळतो। आणि ड्राय बाल्कनीतनं जर आपण बघितलं तर हे बघा समोर घोडबंदर रोड आहे, आणि पलीकडे जर बघितलं तो लोडा स्प्लेंडोरा नावाचं कॉम्प्लेक्स तुमच्या ह्या ड्राय बाल्कनीच्या स्पेसमधनं दिसतंय। खरं तर गोदरेज बिल्डरनं ठाण्यामध्ये 3-4 प्रोजेक्ट्स केलेले आहेत, सगळे प्रोजेक्ट चांगलेच आहे, कोणाचं निगेटिव्ह रिपोर्ट आत्तापर्यंत तरी नाही आहे। त्याच्यामुळं कामामध्ये आता बाकीच्या लोकांना त्या क्वालिटीवरती तेवढा कॉन्फिडंट आहे। मग नंतर परत हा बेडरूम आहे जो चांगल्या पद्धतीचा मोठा प्रशस्त आहे, 727 स्क्वेअर फीटमध्ये बसवलेला हा बेडरूम आहे। आणि तुमच्या ह्या बेडरूममधनं जरी बघितलं तर इथं तुम्हाला कपाट लावण्यासाठी जागा आहे, आणि ही आपले बेड लावण्यासाठी जागा। आणि याच्यातनं जरी बघितलं तर समोर तुम्हाला तुमचा डोंगर आणि ग्रीन व्ह्यू हा कंटिन्यू असणार आहे। आता हे झाल्यानंतर आपण चाललो आहे शेवटच्या बेडरूममध्ये। शेवटच्या बेडरूमला जर आपण आलो तर हे पण मोठं आणि प्रशस्त आहे। शेवटच्या बेडरूमला जरी आलो तरी व्ह्यू जर बघितला तर ग्रीन व्ह्यू आणि ग्राउंडचा व्ह्यू तुम्हाला इकडनं पण दिसणार। आणि तुमचं खालचं जे गार्डनचं पोडियम आहे ते पोडियम तुम्हाला तुमच्या मस्त आणि सुंदर असा व्ह्यू दिसतो ह्या घरामधनं। आणि मग नंतर हा बेड वगैरे लावून जर इकडं आपण आलो तर इथं बघा परत इथं तुम्हाला कपाटासाठी मोठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। त्याच्यानंतर फायरचं स्प्रिंकलर ऑलरेडी आतमध्ये आलेले आहेत। आणि इथे आपण जर आलो तर इथं तुमचं चांगलं चकाचक असणारं टॉयलेट, बाथरूम, वॉशरूम हे इथं तयार आहे। हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट ह्या मालकांना विकायचा आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांनी फ्लॅट घेतलेला होता। आता ह्याची
इन्व्हेस्टमेंट तरी त्यांना विकायचं तर इथं थोडंसं आता लांब आहे ठाणा स्टेशनपासून, मी हे मान्य करेन. आणि ट्रॅफिक पण घोडबंदरला आठवड्यातनं एखाद दिवस लागतं किंवा कधी कधी लागत नाही, पण लागते. जे सत्य आहे ते सत्य आहे. पण जरी एखाद्याला वाटते की बाबा आपण एवढा त्रास सहन करू शकतो, मला जायला काही प्रॉब्लेम नाही, सध्या आपल्याला बजेट ॲडजस्ट करायचे, तर ह्या फ्लॅटची कॉस्ट यांनी 1,12,00,000 सांगितलेली आहे. पोडियम पार्किंग आपल्याला एक मिळणार आहे. मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 5,500 रुपये मेंटेनन्स असणार आहे. तर अशा पद्धतीचं हे कॉम्प्लेक्स आहे गोदरेज एम्ब्रायड. जर हा फ्लॅट आपल्याला सगळ्यांना कोणाला बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट आपल्याला नक्की दाखवेन. आणि जरी नाही बघायचं ठरलं तरी तुम्हाला कसं वाटते नक्की कमेंट्समध्ये मला सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांनी फ्लॅट बघावं आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं. कारण मी रोज काम करतो आहे, मला अजून काम करायचं आहे, पण मी हे काम अजून करेन. पण त्याच्यासाठी तुमचं सपोर्ट असणं मला फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सपोर्ट करा. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.